शिवसेनेतील एकेकाळचे खंदे सहकारी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे असल्याचं चित्र आहे। किमान 12 लोकसभा मतदारसंघांमध्ये आजी माजी शिवसैनिकांमध्ये थेट लढत होते, म्हणजेच 25% मतदारसंघांमध्ये शिवसैनिकच एकमेकांना आव्हान देत आहेत। त्यामुळे लोकसभेच्या मैदानात कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पाहूया एक खास रिपोर्ट। लोकसभेच्या रिंगणात आजी माजी शिवसैनिक, एकेकाळचे खंदे सहकारी आता कट्टर विरोधक। ठाकरे की शिंदे, जनतेच्या कोर्टात कोण जिंकणार? शिवसेनेतील एकेकाळचे खंदे सहकारी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरुद्ध दंड ठोपटून उभे राहिले। किमान 12 लोकसभा मतदारसंघात आजी माजी शिवसैनिकांमध्ये थेट लढत होते, म्हणजेच 25% मतदारसंघांमध्ये शिवसैनिकच एकमेकांना आव्हान देत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर, रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत, दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई, शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील, मावळात श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे, पालघरमध्ये राजेंद्र गावित विरुद्ध भारती कांबळी, शिर्डीत सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वागचौरे, हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील, यवतमाळ वाशिममध्ये राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख, हिंगोलीत बाबूराव कदम कोहळीकर विरुद्ध नागेश आष्टीकर, बुलढाण्यात प्रतापराव जाधव विरुद्ध नरेंद्र खेडेकर असे आजी माजी शिवसैनिक निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेत। यापैकी सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेतला मतदारसंघ म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ। भाजप आणि शिंदे गटातील तीव्र संघर्षानंतर अखेर ही जागा श्रीकांत शिंदेंच्या पदरात पडली। मात्र भाजपचे स्थानिक नेते कार्यकर्ते कितपत मदत करणार हा शिंदेंसाठी चिंतेचा विषय आहे। तर श्रीकांत शिंदेंविरोधात एकेकाळच्या त्यांच्याच कार्यकर्त्या वैशाली दरेकर यांनी दंड ठोपटले। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पुत्राची पुन्हा लोकसभेत रवानगी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले। दुसरीकडे संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार आहे। ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 2019 अटीतटीच्या लढतीत इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता। यंदाही जलील यांच्या मतांचा फटका खैरेंना बसू शकतो। रत्नागिरीत विनायक राऊत आणि नारायण राणे असे कट्टर विरोधक आमने सामने आलेत। एकीकडे सिंधुदुर्गात शिवसेनेचा दबदबा वाढवण्यात राणेंचा मोलाचा वाटा होता, मात्र तेच राणे आता भाजपकडून लढणार आहेत। मुंबई दक्षिण मतदारसंघात राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी लढत होणार आहे। शिवसेनेतील फुटीनंतर राहुल शेवाळे शिंदे गटात सहभागी झाले, म्हणूनच राहुल शेवाळ्यांविरोधात ठाकरेंनी अनिल देसाई यांना उभं केलंय। शिरूर लोकसभेच्या मैदानात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे। मात्र हे दोन्ही उमेदवार पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीआधी अमोल कोल्हेंनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि शिवसेनेच्या आढळरावांना पराभूत केलं होतं। आता आढळरावांनी शिंदे गट सोडून अजित पवार गटात प्रवेश केलाय आणि पुन्हा एकदा शिरूर लोकसभेच्या मैदानात उतरले। शिरूरप्रमाणेच हातकणंगलेच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हातकणंगले मतदारसंघात भाजपच्या विरोधानंतरही धैर्यशील मानेंना उमेदवारी मिळाली, तर ठाकरेंकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। ठाकरे गटानं हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टींना आपल्या तिकिटावर लढण्याची ऑफर दिली, मात्र राजू शेट्टींनी ऑफर फेटाळल्यानंतर सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। राज्यातील लक्षवेधी लढतीमध्ये यवतमाळ वाशिमचाही समावेश असणार आहे। शिंदे गटाने राजश्री पाटील यांना तर ठाकरे गटानं संजय देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। सलग 5 टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळींचा पत्ता कट करून राजश्री पाटील यांना संधी मिळाली, तर हिंगोलीत हेमंत पाटलांचं तिकीट कापून यवतमाळमध्ये त्यांच्याच पत्नी राजश्री पाटलांना संधी देत शिंदे गटानं सेटलमेंट केली। शिवसेनेतील फुटीनंतर सुप्रीम कोर्टातल्या लढाईत शिंदेंनी पक्ष आपल्या ताब्यात घेतला। त्यानंतर आता लोकसभेच्या लढाईत भाजप ठाकरेंविरोधात शिंदेंना चांगलीच रसद पुरवतंय आणि हीच रसद वापरून शिंदे आपल्या शिलेदारांचे हात बळकट करणार आहेत। उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टातली लढाई जरी हरले असले
तरी मात्र जनतेच्या कोर्टातली ही लढाई आता महत्त्वाची ठरणार आहे आणि या लढाईत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई.